नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आता जस्ट झोपेतून उठले मी आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 7:15. कारण मी आता सध्या आहे मम्मीच्या घरी, म्हणून 7:15 उठलेली आहे. 7:15 वाजता. हे बघा, अजून मी बिछाण्यातच आहे. चला तर मग मी माझं आवरते, फ्रेश होते आणि बोलते मी थोड्या वेळात तुमच्याशी. चला तर मग. सकाळचं वातावरण किती छान वाटत आहे. सकाळी सकाळी किती फ्रेश वाटत आहे. थोडंसं ढगाळलेलं वातावरण आहे. गाड्यांचा वगैरे आवाज येत असेल. चला तर मग मम्मीच्या हातचा चहाचा आस्वाद घेऊ. मम्मीच्या हातचे चहाची सर कशातच नसते. हा माझ्या मम्मीचा सगळ्यात बेस्ट चहा मी आज पिणार आहे. कारण प्रत्येकाच्या मम्मीची चहा खूप आवडते आणि तशीच मला पण माझ्या मम्मीच्या हातची चहा खूप आवडते. प्रत्येकाच्या मम्मीची चहाची चव प्रत्येकाला आवडते, तशीच माझ्याही मम्मीच्या हातची चव मलाही आवडते. आज मी वर्ल्डचा बेस्ट चहा पिणार आहे. चला तर मग चहा पिऊ. या तुम्ही पण प्यायला. थोड्याशा मम्मीशी गप्पा मारते आणि बोलते तुमच्याशी. चला तर मग. इथे आता आईची देवपूजा चालू आहे. आईला आंघोळ केल्या पहिले देवांना पहिले आंघोळ घालते ती. मग तिची पूजा वगैरे झाल्यावर मग बाकीचे काम पूर्ण करते. सिंहासनी बसले जानकीपती बसले अयोध्यापती देवा अयोध्यापती जानकडे ना कळे काही मजला ना कळे काही शब्दरूपी गुंफून मला वाटे चौचरणी धूप दीप झाला टाका पुरारती देवा का पुरारती. आरती वगैरे आईची झालेली आहे आणि देवपूजा तिने कशी केली आहे ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. जस्ट आता माझं सगळं आवरून झालेलं आहे. आंघोळ वगैरे झालेली आहे आणि थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओ आज कशावर आहे. आणि मम्मीच्या घरी आहे. मम्मीच्या घरी असल्यामुळं एक वेगळीच एनर्जी, असं वाटतंय का आज आपण मम्मीच्या खुशीमध्ये किंवा मम्मीच्या घरी आल्यावर एक वेगळीच ऊब निर्माण झाल्यासारखी वाटते. हो ना, प्रत्येकाला असंच वाटत असेल प्रत्येकाच्या मम्मीच्या घरी गेल्यावर. आणि एक वेगळाच आनंद असतो आईच्या घरी आल्यावरचा. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 9. नाश्त्याचा टाईम झालेला आहे. तर आज मम्मी माझ्यासाठी, चला तर मग मम्मी आज काय बनवणार आहे माझ्यासाठी नाश्त्याला ते मी तुम्हाला दाखवते. काहीतरी सरप्राईज नाश्ता आहे असं मला वाटतंय. आज माझी मम्मी माझ्यासाठी स्पेशल नाश्ता बनवत आहे माझ्या आवडीचा. ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. हे बघा, माझी मम्मी माझ्यासाठी स्पेशल लेमन राईस बनवत आहे. चला तर मग माझी आई माझ्यासाठी स्पेशल नाश्ता बनवत आहे. इकडे कढई ठेवली, त्यात तेल टाकलेलं आहे आणि हे साहित्य बनवलेलं आहे. आणि आई बनवत आहे लेमन राईस. आईच्या हातचा लेमन राईस खूप छान असतो. चला तर मग लेमन राईस झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. ही रेसिपी तुला कोण शिकवली आई? मी माझ्या मनाने केलेली आहे. करून बघायचं, मग होणार छान. बर, ही तुझी स्पेशल रेसिपी आहे ना? हो, खूप छान लागते. मला तुझ्याच हातची आवडते. मला खूप आवडते तुझ्या हातचा लेमन राईस. मी किती ट्राय केलं तर मला जमतच नाही लेमन राईस बनवायला. करायचा प्रयत्न करायचं. नाही ग बाई, तुझ्यासारखं येत नाही आम्हाला.
आईच्या हातची टेस्ट वेगळी असते. आपण किती बनवायचा प्रयत्न केला तरी ती जमत नाही. जमते. म्हणून मी आज तुला सांगितलेलं आहे स्पेशल माझ्यासाठी लेमन राईस बनवायला. माझी आई खूप छान छान रेसिपी बनवते हां. तिच्या हातच्या रेसिपी म्हणजे एक नंबर असतात. बघा आता सकाळचे 9च वाजलेले आहेत, तर कसं वातावरण होतंय ना. एका साईडला ऊन, एका साईडला ढग आलेले आहेत. हे बघा इकडं बघा कसे ढग आलेले आहेत. उन्हाळा आहे का पावसाळा आहे तेच कळत नाहीये. हे बघा जेवण. कारण कसं आपल्या इकडे कसं सकाळचा 9चा नाश्ता असतो, तसं इकडं काही नसतं. मस्त सकाळी सकाळी जेवायला लागतं माझ्या वडिलांना. सकाळीचे 9 वाजलेले आहेत. आता मस्त माझे वडील जेवण करतील. या बाबा बसा, चला जेवायला. चला तर मग हे बघा मम्मी सगळ्यांना सर्व करते मस्त असा लेमन राईस. आता आम्ही मस्त बसून सगळेजण नाश्ता करू. आईच्या हातचा लेमन राईसचा स्वाद कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा लेमन राईस. चला तर मग आम्ही नाश्ता करतो, बोलते तुमच्याशी. चला तर मग नाश्ता करते. कसं झालं सांगते. मस्त. आमचे सगळ्यांचे नाश्ते वगैरे झालेले आहेत आणि आईचा स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे. आज दुपारचा मेनू मम्मी काय बनवते ते दाखवते, मी तुमच्याशी शेअर करते. चला आई बनवत आहे दुपारच्या जेवणामध्ये पिवळी बटाट्याची भाजी. आज बनवत आहे पिवळी बटाट्याची भाजी. दुपारचा मेनू आहे जेवणाचा. डाळ, तुरीची डाळीला फोडणी द्यायची आहे. कसलं वरण बनवणार आहेस का? टमाट्याचं वरण बनवणार आहे. पिवळी बटाट्याची भाजी. चला झाल्यावर तुमच्याशी बोलते. निवांत वेळेमध्ये मी, माझी मम्मी आणि शेजारच्या काकू गप्पा मारत होतो. त्यांचं डिस्कशन तांदूळवर होतं. चला तर मग दुपारच्या मेनूमध्ये वरण भात भाजी, पिवळी बटाट्याची भाजी, चपाती असा मेनू होता दुपारचा. आणि मी पूर्ण ताटात वाढून घेतलेला आहे. आता मी एक घास बटाट्याच्या भाजीचा खाऊन तुम्हाला दाखवते कशी झाली आहे ती. आणि जेवण झाल्यावर तुमच्याशी बोलते. आत्ताच जेवण झालं जस्ट. आता बसलेली आहे. थोडा वेळ बसते, मग थोडा वेळ आराम करणार, मग बोलते तुमच्याशी नंतर. चला तर मग. दुपारच्या वेळेला एवढा जोरात पाऊस चालू झाला. वारा पण एवढा सुटलेला होता. एवढा पाऊस लागलाय उन्हाळ्यामध्ये. एवढा पाऊस बाप रे. थोडा आराम. आता उठते. 5 वाजलेले आहे. आता थोडंसं चहाचा टाईम झालेला आहे. आई चहा ठेवत आहे. आईशी थोड्याशा गप्पा चालू आहे. मस्त बसलेलो होतो. आईच्या डोक्याला आता तेल लावायचं काम चालू आहे. मॉलिश करून देते बोलले मी आईच्या डोक्याला थोडीशी. तिला असं रिलॅक्स वाटलं थोडंसं. इकडे आमची तेल मॉलिश चालू होती आणि इकडे भावाची शेवपुरी बनवायची चालू होती. तो मस्त आम्हाला शेवपुरी बनवून सर्व करून देत होता. कारण दुपारचा टाईम झालेला होता ना स्नॅक्सचा. त्यावेळेमध्ये आम्ही मस्त तिची तिकडे तेल मॉलिश, इकडे शेवपुरी. मम्मीने चहा आणून दिला आहे. चला मस्त मी चहा घेते, एन्जॉय करते चहा. बाहेर दुपारी पाऊस खूप मोठा येऊन गेला. तुमच्या इकडे आला का नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता थोडंसं पाऊस कमी झाला आहे, म्हणजे थांबलाच आहे. चला तर मग आता चहा घेते आणि बोलते नंतर तुमच्याशी. या चहा घ्यायला.
संध्याकाळचा दिवाबत्ती मी करत आहे, कारण भाऊजी थोडीशी भावाबरोबर बाहेर गेलेली होती. चला मी बोलले आता मीच करून घेते. तर मग मस्त देवाला संध्याकाळचं दिवाबत्ती झालेली आहे आणि तुळशीला पण लावून घेतलं आणि शुभम करोती वगैरे माझी बोलून झालेली आहे. तुम्ही पण अशी संध्याकाळी दिवाबत्ती करताना तर मला कमेंटमध्ये सांगा. दिवाबत्ती वगैरे झाली आणि अचानक मध्ये लाईट गेली. लाईट गेल्यावर आमची एवढी तारांबळ उडाली का बस सांगूच नका. कारण इकडे एवढा लाईटचा प्रॉब्लेम येतो आहे ना, मुंबईमध्ये असं लाईट वगैरे नाही जात. म्हणजे गेला तरी पण असं थोडा वेळ जाईल, पण इथे 4-4, 5-5 तास लाईट येत नाही. बापरे, खूप गरम होतं लाईट गेल्यावर. आणि मुलांना पण असं हे होऊन जातं, म्हणजे इरिटेट होतं मुलांना पण. अचानक लाईट गेली, बघा कशी लाईट गेलेली आहे ती. किती अंधार झालाय सगळीकडे. आता मी टॉर्च लावून तुमच्याशी बोलते. 8ला 10 कमी असताना लाईट गेलेली आहे. पाऊस खूप जोरात चालू आहे. जेवण बनवायचं बाकी आहे अजून. आता काय माहिती मम्मी काय जेवण बनवणार. आणि एकदा लाईट गेल्यावर 4 किंवा 5 तास तर लाईट येतच नाही. आता जेवणाचं बघू काय बनवायचं काय नाही ते. तसं लाईट वगैरे आल्यावर मी तुमच्याशी शेअर करेलच. आता पूर्ण शेड्यूल बिघडलेला आहे. तसं मी तुम्हाला दिवसभराचं पूर्ण दाखवलेलं आहे. मम्मीच्या घरामध्ये मी काय काय केलं काय नाही ते. मम्मीने काय छोल्याच्या भाजीचा प्लॅन होता मम्मीचा बनवायचा, पण मसाला कशी बनवणार ना, लाईट गेलेली आहे. लाईट गेल्यामुळं आता भाजीचा प्लॅन फिसकटलेला आहे. बघू आता काहीतरी शॉर्टकट जर लाईट आली लवकर तर बनवू. तसं मी तुमच्याशी शेअर करेलच. तर मग बघू आता लाईट कधी येते काय नाही. तसं मी तुमच्याशी शेअर करते. गरम पण खूप होतंय, पाऊस येतोय. चला, लाईट अजून आलेली नाही आहे. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. आमचे जेवण वगैरे झालेली आहे. दिवसभराचा मम्मीच्या घरचा रुटीन मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. हा माझा छोटासा ब्लॉग आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.